या संघाच्या जोड साखळी रवाना होते मैदानामध्ये आपण पाहतोय सोन्या गायकवाड आणि त्यांच्या समवेत चला जय हनुमान उमरेली संघाचा 12वा प्रतिनिधी या कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा प्लीज. श्यामजी पाटील आपणास विनंती आहे की या अतिथी कक्षामध्ये येऊन बसायचं प्लीज. आणि या दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी इथं असणे गरजेचं आहे मित्रांनो. वलव्या सामन्याकडे 5 षटकांची ही लढत असणार आहे. मागील सामन्याचा हिरो आपण पाहिला महेश उरणकर. दर्जेदार बॅटिंग त्यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाली. परंतु या सामन्यामध्ये आपल्याला बॅटिंग पाहायची आहे सोन्या गायकवाड यांची. उतरत्या वयामध्ये बहारलेली बॅटिंग सोन्या गायकवाड मॅन फ्रॉम पारगाव आपण यांना पाहणार आहोत. पहिला षटक पहिला चेंडू कट केला आणि पहिल्या चेंडूला सीमा दाखवले. पुस्तकी फटका ज्यानं शोधून काढलाय. पहिल्या चेंडूवरती खणखणीत चौकार. बॅटर आपण पाहतोय विजय शेलके. जो बॅटर आपण पाहतोय ओपनिंग पेअर पहिल्या चेंडूवरती समाचार घेतलाय. येस दुसरा चेंडू देखील चांगल्या प्रकारे स्टेअर केलाय. परंतु चेंडूची फेकी तितकीच अचूक आपण पाहतोय आणि निर्धाव चेंडूची फेकी होते. पहिल्या चेंडूवरती मार खाल्ल्यानंतर आपण पाहतोय निर्धाव चेंडू फेकला जातोय. गोलंदाज प्रमोद यांच्या मार्फत आपण पाहतोय सलामीची जोड साखळी मैदानामध्ये आपण सध्या पाहतोय या सोन्या गायकवाड. आणि दुसरा चेंडू फुलटॉस मध्ये चेंडू होता. जागा शोधल्या वॅकंट एरिया शोधून काढले आणि तिथे येतोय खणखणीत चौकार. या षटकामधील दुसरा चौकार. निशाणा लावलाय बॅटर विजय शेलके यांना. जी वॅकंट एरिया होती शोधून काढली आणि चौकार ठोकलाय. दुसरा चेंडू स्ट्रेट ड्राईव्हच्या दिशेने आपण पाहतोय. चांगल्या प्रकारे फील्ड केला जातो चेंडूला. निर्धाव चेंडूची फेकी या क्षणी पाहायला मिळते. पहिला P1चा षटक इन प्रोग्रेस असताना गोलंदाजी मार्गावर प्रमोद पाटील आपण पाहतोय. द ओपनिंग पेअर विजय आणि सोन्या गायकवाड. बऱ्याच वेळानंतर आपण पाहतोय की हा देखील चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर पडला. चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. कोणत्याच प्रकारचा चेंडू समजण्यात अपयशी येतं आणि या चेंडूची फेकी होते निर्धाव चेंडूच्या फेकीनंतर आपण धावपळक तिथं स्थिरावलेलं पाहतोय. बिनबाद 8 अशी धावसंख्या. P1चा पहिलं षटक इन प्रोग्रेस असताना 2 चौकारांशी आपण 8 धावसंख्या पाहतोय. शेवटचा चेंडू पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता. डीपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावपळकावरती धावा होताना पाहतो. 9 अशी धावसंख्या. पहिल्या षटकामध्ये सिंगल डिजिट स्कोर ऑन दी बोर्ड असणार आहे टीम जय हनुमान उमरोली या संघाची. महाराष्ट्राचं सौंदर्य कोकण हा महाराष्ट्र आपला विविध कलाभूषणांनी विविध जातीपातींनी विविध ऐतिहासिक वास्तूंनी उभा राहिलेला महाराष्ट्र. आणि या महाराष्ट्रातला ऐतिहासिक जिल्हा म्हणजे रायगड जिल्हा. आणि या रायगड जिल्ह्यामध्ये सुरू असलेली 40+ मास्टर रायगड प्रीमियर लीगचा आपण आनंद घेतो मित्रांनो. वळूयात मैदानाकडे. दुसरं षटक सांघिक वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज अलिबाग संघाचा प्रफुल्ल हा गोलंदाज आपण पाहतोय. पहिला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप पडलेला हा चेंडू एसटी सोडून जातोय. पंचांना कवायत करण्यास भाग पडतोय. पहिला चेंडू एक्स्ट्रा रन्स पुट ऑन द स्कोअर बोर्ड आपण पाहतोय 10. नक्कीच चविष्ट जेवणे आमचे नरेशजी पाटील नरेशजी गायकवाड
नक्कीच आमचे रांद्या आपल्या मराठी म्हणजे आपल्या भाषेमध्ये आपण बोलतो रांद्या चांगल्या प्रकारचे जेवण बनवतात उत्कृष्ट दर्जाचं जेवण. आणि हा चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता चेंडूला खोदून काढलाय आणि या चेंडूवरती मिळणार एक सिंगल रन्स. सिंगल धावेच्या मदतीने आपण पाहतोय 11शी धावसंख्या जोडली जाणार. नक्कीच इथं थोडस हास्यमय वातावरण आणि येणाऱ्या आयुष्यामध्ये हसणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. मानवी आयुष्य पुन्हा भेटणं इतकं नशीबवान कर्तृत्व आपण नाही होत. आलेल्या आयुष्यामध्ये प्रत्येक क्षण हसून घालवावा हीच इच्छा आणि ही अपेक्षा असणार आहे. वळूयात मैदानाकडे. सुरुवातली लढत आपण पाहतो मित्रांनो. उमरोली विपक्ष अलिबाग आरसी ग्रुप अलिबाग. दुसरा षटक आणि काय दर्जा दाखवलाय सोन्या गायकवाड यांच्या बॅट मधून येतोय तडाखा. हा येतोय चौकार. वीस अशी धावसंख्या. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस असणार आहे. लवर फुलटॉस स्पर्धेत चेंडू होता चांगल्या प्रकारे स्टेअर केला चेंडू. चेंडू काळी क्षेत्ररक्षक घेणार चेंडू फेकणार तत्पूर्वी एक धाव मिळतीये. या एक धावीच्या मदतीने आपण पाहतो 21 अशी धावसंख्या सोडली जाणार धावफलकावरती. उर्वरित काही चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. गोलंदाजच्या मार्कवर आपण गोलंदाज प्रफुल्ल यांना पाहतोय. अद्याप कोणता धोका होताना पाहायला नाही मिळाला नाही आपण पाहतोय. बिन बाद 21 अशी धावसंख्या आपण पाहतो मैदानावरती. गोलंदाज प्रफुल्लचा चेंडू चांगल्या प्रकारे सन्मान दिला चेंडूला ढकललाय फक्त एक धावेसाठी आणि एक धावेच्या मदतीने 22 अशी धावसंख्या धावफलकावरती होताना आपण पाहतोय. बिनबाद 22 ही जमेची बाजू असणार आहे. येणारे काही चेंडूमध्ये फटकेबाजी करणं गरजेचं आहे. 50 ते 60 धावांचा टोटल इथं उभं करणं खूप गरजेचं आहे. पाहुणा संघ आपण पाहतोय जो अलिबाग आरसी ग्रुप अलिबाग संघ आपण पाहतोय त्यांच्या विरोधात लढताना उमरोली हा संघ सोन्या गायकवाड आणि विजय शेलके यांची जोड साकली. तत्पूर्वी संधी देऊयात डीजे मास्टर. थँक्यू सो मच. तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज आरसी ग्रुप अलिबाग या संघाचा मिलिंद म्हात्रे. 22 धावा अद्याप आपण धावफलकावरती पाहतोय. मिलिंद म्हात्रे
सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज पविलियन एंड कडून आपण पाहतोय बिनबाद 22 अशी धावसंख्या या क्षणी पाहिली जाते. चला सामना सुरू करायचा. स्ट्रायकिंग एंडवर आपण पाहतो सोन्या गायकवाड वैयक्तिक 3 चेंडूमध्ये एक चौकाराच्या मदतीने 6 धावसंख्येवर खेळतायत. बल्लिंदचा हा चेंडू इनर एज घेतले आहे बॅटनं. यष्टीरक्षक कोणतीही चूक करत नाही. निर्धाव चेंडूची फेकी होते. पहिला चेंडू जातोय निर्धाव. 5 षटकांचा हा सामना असणार आहे आणि थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस असणार आहे. ऑन द मार्क आपण पाहतोय गोलंदाज मिलिंद. मिलिंदचा हा दुसरा चेंडू अतिशय वेगवान चेंडू होता आणि हा देखील निर्धाव चेंडू. यस लीडिंग एज आणि यष्टीरक्षक चांगल्या प्रकारे फील्ड करतायत आणि कोणतीही चुकी न करता हा सोपा झेल टिपतायत आणि खेळाडू बॅक टू द पवेलियन. नक्कीच क्षेत्र कोणतंही असो संघर्ष करा मेहनत करा. जो गाणं आपण पाहिला 1 नंबर तुझी कंबर संजू राठोड एका छोट्याशा गावातील हा मुलगा आज विश्व गाजवतोय. हार मानू नका. आत्मविश्वासाला तडा जाऊन देऊ नका आणि उंच भरारी घ्या आणि हा खेळ क्रिकेटचा उंचावत न्या. वळूयात मैदानाकडे. 22 अशी धावसंख्या आपण पाहतोय. एक गड्याच्या मोबदल्यात आपण पाहतो पहिला हदरा बसतो सोन्या गायकवाडांच्या स्वरूपात. आपण गोलंदाजी मार्कवर मिलिंद पुनश्च सज्ज. मिलिंद यांचा चेंडू हाफटेकरचा चेंडू चेंडूला फेकून दिलाय. सीमा रिषपार येतो हा सिक्सर. थँक्यू सो मच डीजे. नरेश पाटील आल्या आल्या तडाखा दिलाय मिलिंद पाटीलच्या चेंडूवर. हा दर्जेदार चेंडू होता. नक्कीच यॉर्कर पद्धतीचा चेंडू फेकला गेला. वेलकम बॅक गोलंदाज मिलिंद. मात्र उर्वरित 2 चेंडूचा अद्याप खेळ बाकी असणार या षटकामध्ये आपण पाहतोय. 28 धावा आणि या 28 धावेला वधारणी मिळणार जोड मिळणार या षटकाराची. खडखडी षटकार पुन्हा ठोकतोय फलंदाज नरेश. सुंदरसा फटका सजवला गेला. एक काल होता आपल्या पूर्वजांनी मंदिरं पडताना पाहिले मित्रांनो, परंतु आज काल वेगळा आहे. आज मंदिरं उभी होताना पाहतो आपण. राम मंदिर जो उभं राहिलाय आपल्या सर्वांचा अभिमान आणि त्यावर लावलेलं आहे गाणं. बोलूयात मैदानामध्ये 34 अशी धावसंख्या आपण पाहतो. या षटकाराच्या मदतीनं आल्या आल्या 2 फटके खेचले आता फलंदाज नरेश पाटील यानं. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करत असताना त्यावर चढवलेले प्रहार, परंतु इथे धोका होतोय. नरेश पाटील बॅक टू दी पवेलियन. तीन षटकांच्या अखेरीस आपण पाहतोय 34 अशी धावसंख्या रचली जाते धावफलकावरती.
नक्कीच मागील चेंडूवरती जो झेल टिपला गेला, जो क्षेत्ररक्षक श्रीकांत होता त्याच्या खांद्यावर सोपवली जबाबदारी. सांघिक चौथं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज श्रीकांत. चौतीसाची धावसंख्या आपण 2 गड्यांच्या मोबदल्यात पाहतोय. असं वाटलं होतं की सोन्या गायकवाड दर्जेदार फटके दाखवणार, एक चौकारांशी माघारी परतावं लागलं सोन्या गायकवाड यांना. तर उर्वरित काही चेंडूचा खेळ बाकी, 2 षटका अजून बाकी असतील. मला असं वाटतं 34 धावसंख्या धावपालकावरती जोडली गेलेली आहे. श्रीकांत पाटील ऑन द मार्क, पंचांच्या डाव्या बाजूने मारा काढण्यास सज्ज. चांगल्या प्रकारचा फटका आणि या फटक्याखाली क्षेत्ररक्षक तैनात आणि या चेंडूवर देखील धोका होतोय. फलंदाज विजय शेलके बॅक टू द पॅव्हिलियन. नक्कीच इथे वलन प्राप्त झालंय, या टर्निंग पॉइंट ठरलाय इथे या सामन्यामध्ये. सध्या आपण पाहायला गेलं तर सलामीवीर जो विजय फलंदाज होता, 3 चौकार ज्यानं ठोकलं होतं तो आपल्याला आता पवेलियन मध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या तिथं स्थिरावली गेली आहे, 34 अशी धावसंख्या. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. श्रीकांत गोलंदाजी मार्कवर असताना पहिल्या चेंडूवरती हादरा मिळतोय उमरोली या संघाला. श्रीकांतचा हा चेंडू इनर एज लागतीये बॅटची. चेंडू चांगल्या प्रकारे फील्ड केला जातोय आणि निर्धाव चेंडूची फेकी होते. 2 चेंडू कोणत्याच प्रकारची धाव इथे खर्ची होताना आपल्याला पाहायला मिळते. 34 अशी धावसंख्या आपण पाहतोय 3 गड्यांच्या मोबदल्यात सुरू असलेला सामना. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपण पाहतोय जय हनुमान उमरोली विपक्ष आरसी ग्रुप अलिबाग आणि यावर दिलेला हा तडाखा वॅकंट एरिया शोधून काढले. 1 बाउन्स हा येतोय चौकार. यकीनन इस गेंद पर चौका मिल गया. आपण पाहतोय 38 अशी धावसंख्या या क्षणी धावपाल करते पाहतोय. श्रीकांतचा हा चेंडू हा देखील नक्कीच थोडासा चेंडू वळण मिळतो, चेंडूला कट होतोय चेंडू आणि निर्धाव चेंडूची फेकी होते. तर या दरम्यान पुकार असेल रायगड एफसी सुधीर तांडेल संघाचा संघनायक आणि पियुष इंटरप्राइजेस अँड प्रवीणा स्मृती दापोली दोन्ही संघाच्या संघनायकांना पुकार असेल की यानंतर आपला सामना होणार आहे. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी प्लीज कॉमेंट्री बॉक्स मध्ये, टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तर या क्षणी आपण पाहतोय 2 धावा इथे जोडल्या जाणार. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू फेकला गेला. 40 अशी धावसंख्या अद्याप आपण पाहतोय. लो स्कोरिंगचे सामने बॅक टू बॅक आपल्याला पाहायला मिळतात. मागील सामना देखील लो स्कोरिंग आपण पाहिला. महेश उरणकर यांनी त्या सामन्यात आपली चमक दाखवली. तो मॅच ठरले, परंतु या सामन्यामध्ये आपण पाहतोय 40 धावा अद्यापपर्यंत रोखलंय, चांगल्या स्थितीमध्ये ठेवलंय अलिबाग संघानं. आणि हा एक हिट आपण जो पाहिला, नक्कीच ज्या प्रकारचा हिट रवींद्र जडेजा विराट कोहली करतो त्याच प्रकारचा हिट क्षेत्ररक्षक प्रसाद यांच्या मार्फत पाहिला. डीजे श्रीकांत पाटीलच्या षटकाचा जर विचार केला गेला, पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर डॉट, त्यानंतर आला चौकार, पुन्हा एकदा डॉट चेंडू, त्यानंतर 2 धावा आणि ही रन आउटच्या स्वरूपात मिळालेली विकेट.
डायरेक्ट हिट आपण पाहिला. चार षटकांच्या समाप्तीनंतर 40 अशी धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती. लॉस ऑफ 4 विकेट्स. तर न्यू बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय आमिर तारेकर. अंतिम षटक असणारे स्लॉग ओव्हरचे षटक घेऊन आलेला गोलंदाज आपण सुरेश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट. केलेला मारा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात आणि ह्या चेंडूवरती देखील धोका होतोय आणि पहिल्या चेंडूवरती मिळते विकेट. टीजे एखादा कार्यक्रम असो, एखादी शृंखला असो, मनोरंजन असो, त्या मनोरंजनासाठी उपस्थित असलेले मायबाप प्रेक्षक जर नसतील तर त्या मनोरंजनाला कार्यक्रमाला मजा नसते. तर उपस्थित सर्व प्रेक्षकांना विनंती असेल की जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी प्लीज यायचं आहे. आपणास विनंती आहे कमिटीच्या मार्फत जे जेवणाची सोय केलेली आहे त्याचा लाभ घ्यायचा आहे. वळूयात मैदानाकडे. 40 अशा धावसंख्येवर सध्या स्थितीमध्ये धावपळक अडकलेला आपण पाहतोय. स्लॉग ओव्हरचं षटक चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट. फटका चांगला खेचला होता परंतु तिथे खेळाडू तैनात असल्यामुळे झेल टिपला गेला. गोलंदाज सुरेशचा दुसरा चेंडू आणि या चेंडूचा समाचार घेतलाय. चेंडूला पाठवलंय सीमारेखा पार. येतो हा खणखणी षटकार. यस 50 धावा आपण पाहतोय. सांघिक अर्धशतक पूर्ण होतोय. उमरोली या संघाचा आपण पाहतोय. या शेवटचं षटक सुरू असताना अद्याप काही चेंडूचा खेळ बाकी असेल आणि हा देखील त्या क्षेत्रामध्ये चेंडू उडवलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार आणि या क्षेत्ररक्षकाकडून मला असं वाटतंय दुसरा झेल टिपला जातोय. सहज आणि सोपा झेल आणि खेळाडू आमिर अनंत बॅक टू द पॅव्हिलियन. सहा धावपळकरती जोडल्या गेल्यात सागण्याच्या मोबदल्यात आणि उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. पहिल्या चेंडूवर विकेट आणि या चौथ्या चेंडूवरती दुसरी विकेट आहे. या षटकामध्ये आपण पाहतोय प्रफुल्लचा हा चेंडू. या देखील चेंडूवर लीडिंग एज प्राप्त झाले. चेंडू चांगल्या प्रकारे बॉडीला पुश होऊन इथं अडवला जातोय आणि फक्त सिंगल्स रन्स ऍड होणार या चेंडूवरती. 51 धावा. उर्वरित शेवटचा चेंडू लास्ट अँड बॉस डिलिव्हरी आपण पाहतोय सुरेश पिटनायक याच्या मार्फत. अद्याप परत चांगल्या स्थितीमध्ये हा स्लॉग ओव्हर 7 एक षटकार एक चौकारच्या मदतीनं 11 अशी धावसंख्या आपण पाहतोय. शेवटचा चेंडू निर्धाव फेकला जाणार आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर 5 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 51 अशी धावसंख्या धावपलकावरती रचली गेली आहे. येणारे 30 चेंडू 52 धावांची गरज असणार आहे आरसी ग्रुप अलिबाग या संघाला विजय प्राप्त करण्यासाठी. तत्पूर्वी संधी देऊया डीजे मास्टरला. डीजे एक मिनिट.
तर विनर हा सामना होणार आहे मित्रांनो. रायगड एक्सप्रेस सुधीर तांडेल या संघाचा संगणक आणि पियुष इंटरप्राइजेस अँड प्रवीणा स्मृती दापोली या दोन संघाच्या संगणकांना पुकार असेल की टॉस बॉक्स मध्ये यायचंय टॉस करण्यासाठी. प्लीज दोन्ही संघाचे संगणक नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. पण तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सेकंड मॅच विनर किशोर घरे त्यांची पियुष एंटरप्राइजेस आणि प्रवीणा स्मृती दापोली. टॉस रायगड एक्सप्रेस सुधीर तांडेल 11 ने टॉस जिंकलाय. संदीप पाटील सोनारीचा पप्पू प्रख्यात असणारा खेळाडू मात्र यावेळेस आपण त्याला पाहणार आहोत. आणि हॅलो आरसी ग्रुप अलिबाग वर्सेस जय हनुमान उमरोली ही टीम आपण पाहतोय. दोन टीम मध्ये चालू असलेली मॅच. टॉस जिंकला त्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं उमरोली टीमच्या धावफलकावरती धावा लागल्या 51 आणि 52 धावसंख्येचं टार्गेट आपण पाहतोय आरसी ग्रुप अलिबाग टीम समोर आहे. 30 चेंडू आणि 52 धावसंख्येचं समीकरण आहे. चला उमरोली टीम लगेच आपलं फील्ड रेस्ट्रिक्शन लावून घ्या. विनंती आहे उमरोली टीमच्या कॅप्टनला. आणि आमचे सन्माननीय महेश शेठ भोईर या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. हा नक्कीच ही खेळपट्टी आणि हे सुशोभित आणि अगदी चांगलं मैदान बनवण्यामध्ये त्यांचा खूप मोलाचा वाटा राहिला. आपण या स्नेहभोजन तयार आहे. आपण लगेच त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. प्रफुल्ल आणि राकेश ही जोडी आपण पाहतोय. सलामीची जोडी आरसी ग्रुप अलिबाग टीमचे दोन्ही सलामीवर खेळाडू. दुसऱ्या बाजूला बॉलिंग ट्रॅक वरती राम या गोलंदाजाला मात्र संधी देण्यात येते. पहिलं अस्त्र पहिलं शस्त्र आपण पाहतोय. राम बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहेत. 30 चेंडू 52 धावसंख्येचं समीकरण आहे. प्रफुल्ल आणि राकेशची जोडी आपण पाहतोय. आरसी ग्रुप अलिबाग या टीमचे दोन सलामीवीर खेळाडू.
हा नक्कीच स्वतः संघमालक आपण पाहतोय सलामीवीर खेळाडू म्हणून या ठिकाणी उपस्थित झालेत मैदानामध्ये. पहिला बॉल राईट आर्म राऊंड द विकेटने हलक्या त्याने बॅटची एज घेतली. चेंडू जातोय थर्ड मॅन झोन मध्ये अलॉंग दी कार्पेट गोळीच्या वेगाने सीमा रेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉल वरती येतोय पहिला चौकार. हाफ ट्रॅकर बॉल होता, लेट कट केला आणि बॅटची एज घेऊन चेंडू मात्र सीमा रेषेच्या बाहेर गेला. सुरुवात होती चौकाराने 400चा स्ट्राईक रेटने. मात्र या ठिकाणी खेळाडू आपण पाहतोय प्रफुल्ल पाटील आणि राकेश चव्हाणची जोडी. हे दोन खेळाडू सुरुवात चांगली होती. राम पाटील गोलंदाजावरती मात्र पहिल्या चेंडूवरती मार बसलाय. त्यानंतर कमबॅक चांगला करावा लागेल कारण 52 धावसंख्येची गरज आहे समोरच्या टीमला. यावेळेस तिखट गोलंदाजी करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा लेट कट केलाय, चांगला स्क्वेअर कटचा फटका. फिल्डर आहे 30 यार्ड सर्कल मध्ये. चेंडू फील्ड झाला. धाव आली 1 आणि एका धावेच्या सहाय्याने 5 धावा आपण पाहतोय धावसंख्येवरती. हाफ ट्रॅकर बॉल यावेळेस मात्र हुक करायचा होता परंतु बॅट अँड बॉलचा मात्र कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू मात्र या ठिकाणी येतोय. 1 बाउन्सने या ठिकाणी वॉर्न केलं गेलंय गोलंदाजाला आणि निर्धाव चेंडूच्या सांगतेने मात्र धाव फलक तेथे स्थिरावलंय. स्क्वेअर कटचा फटका मारायचा होता खऱ्या अर्थाने. जर संपर्क झाला असता तर कुठेतरी हार्दिक पांड्यासारखा स्ट्रोक आपण पाहिला असता परंतु इथे लीडिंग एज घेतली. चेंडू हवेमध्ये आणि अगदी सोप्पा झेल मात्र या ठिकाणी टिपलाय. पहिली विकेट सलामीवीर फलंदाज राकेश चव्हाण. बॅक टू द पवेलियन. काय मालकरी आहेस का काय? माल नाही घातली पण नाही का? ओके ठीक आहे. चांगला चांगला आहे. नॉनव्हेजच नाही का? आता आता सोडलाय म्हणजे काय? ठीक आहे ठीक आहे. काय लग्न जमायचं म्हणून का काय? झालं का? मग तेच म्हणून मला प्रश्न पडला. नवीन बॅट्समन आपण पाहतोय मिलिंद इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती आलेले खेळाडू. मीच बोलन काय? डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूच्या ठिकाणी सांगता होते. चांगला स्टार्ट बघा. पहिल्या बॉल वरती चौकार आला परंतु त्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक केलाय गोलंदाज राम पाटील यांनी. चौकाराचा मार खाल्ल्यानंतर देखील आत्मविश्वास सोबत ठेवून खऱ्या अर्थाने आत्मविश्वासी गोलंदाजी आपण त्यांची पाहतोय. लास्ट बॉल यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये परंतु वॅकंट झोन. एक क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. सेफली चेंडू लँड होईल जमिनीवरती. सिंगल येईल आणि सिंगलच्या सहाय्याने आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या अखेरीस 1 बाद धाव फलकावरती धावा लागल्यात 6 धावा. अजूनही गरज आहे ती 46 धावसंख्येची येणारे 24 चेंडूंमध्ये. काय गरज तुम्ही त्याला कॅप्टन करायची? चार मॅच 12 गोल केलाय. 46 धावसंख्येची गरज आहे. लो स्कोरिंग मॅच आहे. लो स्कोरिंगच्या मॅच मध्ये जे प्रमुख शस्त्र वापरलं गेलं जो प्रमुख खऱ्या अर्थाने गोलंदाज होता त्याने मात्र अतिशय चोख पद्धतीने जबाबदारी पार पडली. फक्त 6 धावा खर्च केल्या आणि फक्त 6 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट देखील त्याने घेतली आहे. आणि आता नवीन बॉलर आपण पाहतोय इनॅट नंबर 2 रामचंद्र.
राम पाटील यांच्या खऱ्या अर्थाने पावलांवरती पाऊल ठेवून मात्र आता रामचंद्र ठाकूर या गोलंदाजाला गोलंदाजी करावी लागेल. नवीन बॅट्समन मैदानावरती 3 नंबरवरती आलेला आपण पाहतोय मिलिंद नॉन स्ट्राईक एंडवरती प्रफुल्ल पाटील आणि गरज आहे 24 बॉल मध्ये 46 धावसंख्येची. ओव्हर द विकेटने पहिला बॉल अलॉंग द कार्पेट सलग बॅटने केलाय डाऊन द ग्राउंड फिल्डर आहे डीप मध्ये परंतु फंबल होत आहे आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात मात्र यश आलंय. पंचांचा इशारा या ठिकाणी रेफर केलंय चेक केलं जाईल. बाउंड्री चेक केली जाईल या ठिकाणी बाउंड्री डिक्लेअर केलेली आहे. 4 धावा येतात या बॉलवरती चौकाराने सुरुवात होती. पहिल्या ओव्हरची सुरुवात देखील चौकाराने झाली होती परंतु त्यानंतर राम पाटील या गोलंदाजाने कमबॅक केलं होतं. आता रामचंद्र ठाकूर हा गोलंदाज कशा पद्धतीने कमबॅक करतोय की जशी सुरुवात केली आहे त्याच पद्धतीने फटकेबाजी कायम ठेवतील हे खेळाडू ते मात्र पाहायचंय. मिलियन पुन्हा एक डाऊन स्ट्राईक फुलरलेनचा बॉल यावेळेस बॅट ऑफ साईडच्या दिशेने फिरवली आहे. एक सिंगल या बॉलवरती येईल फिल्डर आहे 30 यार्ड सर्कल मध्ये एकच धाव मात्र या ठिकाणी मिळेल. नक्कीच स्क्रीनवरती आपण पाहतोय की चौकार जो गेला फंबल झाला परंतु अतिशय क्लिअर आपण पाहतोय चौकार गेला. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका फिल्डर आहे त्या ठिकाणी एक धाव मात्र चोरून या ठिकाणी पूर्ण केली जाईल. अगदी हरणाची गती आणि चित्त्याची चपळाई मात्र या दोन खेळाडूंच्या माध्यमातून आपण पाहतोय. चांगली बॉलिंग पहिल्या बॉलवरती चौकार खाल्ल्यानंतर दुसऱ्या 2 बॉलवरती मात्र चांगलं कमबॅक केलंय. पुन्हा एकदा हरिश्चंद्र ठाकूर यावेळेस लॉफ्ट केलाय ऑन साइडला मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे एलिव्हेशन कमी आहे आणि झेल मात्र या ठिकाणी ड्रॉप होतोय. हॅलो 2 मिनिटं जरा सामना थांबवायचा 2 मिनिटं फक्त. आज आपले पाहुणे प्रदीप पाटील मास्टर ज्यांनी खऱ्या अर्थाने 40+ क्रिकेटची सुरुवात संस्थापक आज ज्यांच्यामुळे आपण 40+ क्रिकेट खेळतोय ते 40+चे जनक प्रदीप मास्टर आज आपल्याला पाहुणे लाभले आहेत. त्यांचं आपण इथे हार्दिक स्वागत करतोय. आज त्यांच्या या एक पाऊल पुढे टाकल्यामुळे आपल्याला ही प्रेरणा मिळाली 40+ खेळण्याची. धन्यवाद प्रदीप पाटील सर. आपण यायचं आहे तर त्यांच्यासोबत आमचे ठाणे 40+चे अध्यक्ष नरेशदादा गौरी आपलंही हार्दिक स्वागत. हॅलो नक्कीच कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात होणं खूप महत्वाचं असतं आणि जी सुरुवात करायची जो पहिला पाऊल टाकायची हिंमत करतो तो खरा नायक असतो. आणि आमचे प्रदीपजी पाटील साहेब ज्यांनी खऱ्या अर्थाने 40+ क्रिकेटची सुरुवात केली ते मुख्य अतिथी मात्र यावेळेस या स्पर्धेमध्ये दाखल झाले. तर स्वागत आहे आपलं. अगदी फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आयोजकांच्या खऱ्या अर्थाने मान सन्मानाने मात्र त्यांना या ठिकाणी घेऊन येत आहेत. तर स्वागत आहे साहेब आपलं. तुम्ही जो पाया रचला त्या पायाचं खऱ्या अर्थाने शिखर आपण या मैदानावरती पाहतोय आणि जो पाया तुम्ही रचलाय खऱ्या अर्थाने पूर्णपणे या स्पर्धेचा असेल आणि संपूर्णपणे 40+चे जेवढे खेळाडू असतील जेवढ्या मॅचेस होतात त्यांचं पूर्ण श्रेय जर कोणाला जात असेल तर आमचे सन्माननीय मान्यवर प्रदीपजी पाटील साहेब. नक्कीच प्रदीपजी पाटील मास्टर म्हणून खऱ्या अर्थाने त्यांची ओळख आणि त्यांचा मान खऱ्या अर्थाने त्यांना मिळतोय. त्याचबरोबर मोरेश्वरजी मडवी साहेब आणि रविकांतजी म्हात्रे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. त्याचबरोबर नरेशदादा गवळी ठाणे असोसिएशनचे अध्यक्ष त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आहे. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आणि या संस्कृतीचं जतन मात्र या ठिकाणी केलं जात आहे. छत्तीस धावसंख्येची गरज आहे 18 बॉल मध्ये. या ओव्हर मध्ये धावा आल्या 10 आणि 16 धावा आपण पाहतोय टीमची टोटल. 18 चेंडू 36 धावा
कडक उन्हामध्ये आपण पाहतोय चालू असलेली स्पर्धा, चालू असलेली मॅच. एका बाजूला आरसी ग्रुप अलिबाग 52 धावसंख्या चेस करण्यासाठी आपण पाहतोय मैदानामध्ये त्यांचे खेळाडू दाखल झालेत, तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान उमरोली मात्र ही टीम आपण पाहतोय फिल्डिंग टीम खूप चांगला प्रयत्न करते. पहिल्या सत्रामध्ये धावा थोड्या कमी जमवल्या, परंतु त्या डिफेंड करण्याची क्षमता आम्ही शेवटपर्यंत दाखवू हा आत्मविश्वास घेऊन मात्र ही टीम आता मैदानामध्ये उतरली आहे. 18 बॉल आणि 36चं समीकरण. प्रत्येक बॉल मागे 2 धावसंख्येची सरासरी राखायची आहे सर. चला पंच आपण सूचना करायची प्रत्येक टीमला. मी खेळाडूंना देखील विनंती करेन की आपण वेळ कृपया कमी घ्या. यावेळेस फुलरलेनचा बॉल होता, परंतु जसा फलंदाज बीट झाला तसा यष्टी रक्षक आणि त्याच्या मागचे क्षेत्ररक्षक देखील बीट झाले. 22चा हा चौकार येतोय आणि या 4 धाव्यांच्या मदतीने समीकरण पुन्हा एकदा बदलेल. 20 धावा आपण पाहतोय धाव फलकावरती लागल्यात. गोलंदाज मात्र खूप चांगला गोलंदाजाने गोलंदाजी केली, परंतु चुकी केली ती यष्टी रक्षकाने. जिथे निर्धाव चेंडू आला असता तिथे मात्र चौकार आलाय. जशी वेळ सरतीये तशी खऱ्या अर्थाने मान्यवरांची उपस्थिती मात्र या ठिकाणी आपण या मंचावरती पाहतोय. आमचे गुरुवर्य रिटायर्ड शिक्षक महादूजी गोरे सर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा सन्मान मात्र या ठिकाणी या स्पर्धेमध्ये केला जाईल. नक्कीच प्रत्येक शिष्यावरती खऱ्या अर्थाने एक वडिलांसारखं प्रेम करणारे आमचे गुरुवर्य गोरे सर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा शुभ सन्मान मान सन्मान मात्र या ठिकाणी या स्पर्धेमध्ये केला जातोय. सिंगल आली या चेंडूवरती आणि सिंगलच्या सहाय्याने आपण पाहतोय 21 धावा धावफलकावरती लागल्यात. तर 16 बॉल 31ची गरज आहे. यावेळेस लॉफ्ट केलाय चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे जज करतोय, बराच दूरवरून धावत आला. प्रयत्न खूप चांगला झाला परंतु यश मात्र आलं नाही. चेंडू जमिनीवरती लँड झाला आणि हा झेल मात्र सुटलाय. प्रयत्न खूप चांगला केला, बराच दूरवरून एक क्षेत्ररक्षक धावत आले आणि शेवटच्या क्षणी हा झेल मात्र सुटलाय. दुहेरी धाव या बॉल वरती आली आहे. चांगला प्रयत्न होतोय. प्रत्येक चेंडू मागे आपण विचार केला तर एक धाव वाचवण्याचा प्रयत्न उमरोली टीम करते आणि त्याच खऱ्या अर्थाने त्याच्या विरोधामध्ये आरसी ग्रुप अलिबागचे फलंदाज आपण पाहतोय एक धाव कशी वाढली जाईल याच्याकडे प्रयत्न करतायत. दोन्ही बाजूने अगदी या चुरशीची लढाई, चुरशीचं युद्ध आहे, घमासान युद्ध आपण पाहतोय मैदानावरती चालू आहे. फुलरलेनचा बॉल यावेळेस पंचांकडे अपील, लाऊड अपील पंचांनी स्वीकारली आणि फलंदाज होईल बाद. आणखी एक विकेट. 23 या धावसंख्येवरती मिलिंद या खेळाडूचा खेळ मात्र या ठिकाणी संपतोय. हॅलो हॅलो थँक्यू सो मच. आणि या स्पर्धेचा आपण विचार केला तर आजचा 9वा दिवस आहे. आजचा 9वा दिवस आहे. नॉकआउटच्या मॅचेस आज आणि उद्या आपण पाहतोय. तब्बल 32 संघ या स्पर्धेमध्ये खेळले. 32 संघांचे जर प्रत्येक टीमची 13 खेळाडूंची सरासरी जरी आपण काढली तर 416 40+ चे खेळाडू या रायगड जिल्ह्यातील या स्पर्धेमध्ये खेळलेत. आणि ही जी इमारत आपण पाहतोय 40+ ची, जी दिवसेंदिवस एक फ्लोअर वाढत चालली आहे, त्या इमारतीचा पाया जर कोणी रचला असेल तर सन्माननीय प्रदीपजी पाटील साहेब. नक्कीच मास्टर त्यांनी रचलेला पाया आणि त्या पायावरती चढलेली ही इमारत आपण पाहतो. लॉफ्ट केलाय बॉलला आणि ते आयवा कॅच साठी काय ते सांगा. नक्कीच तेच अध्यक्ष आहेत, त्याच्यामुळे त्यांना काही बक्षीस नाही परंतु अप्रतिम झेल टिपला. षटकार येतोय, षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29 या आकड्यावरती. आता 23 धावसंख्येची गरज आहे. जबरदस्त कॅच स्क्रीन वरती आपण पाहतोय.
फुलटॉस बॉल, खराब चेंडू वरती पुन्हा केलाय प्रहार आणि वन बाउन्स मात्र चेंडू जातोय तो सीमा रेषेच्या बाहेर आणि पंचांचा इशारा यस इट इज नो बॉल. आमच्या आमंत्रणाला आणि विनंतीला मान देऊन स्वतःचं परवा ऑपरेशन झालं असताना सुद्धा आमच्या विनंतीला मान देऊन आलेले पनवेलचे प्रसिद्ध डेंटिस्ट डॉक्टर ऋतुपर्ण ससाने यांचं हार्दिक स्वागत. थँक्यू डॉक्टर, आपण यायचंय. हे प्रेम आहे खऱ्या अर्थाने आयोजकांवरती आणि ते प्रेम मात्र या ठिकाणी मान्यवर दाखवतायत. फ्रीडचा बॉल होता, फ्रीडच्या बॉलवरती झेल टिपला, फलंदाज बाद नसेल परंतु धाव मात्र या ठिकाणी जोडली जाईल. एक सिंगल येईल, सिंगलच्या सहाय्याने 35 धावा आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती आणि आता गरज आहे 2 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे, 17 धावसंख्येची गरज आहे. 8.50 ची सरासरी राखायची आहे. 12 बॉल 17चं समीकरण आहे. 2 विकेट गेल्यात. ही ओव्हर थोडीशी मला वाटतं महागडी ठरली. पहिल्या 2 गोलंदाजांनी खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा आल्या, 1 विकेट आली. दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या 10, परंतु त्यानंतर अनंत मात्र या गोलंदाजावरती बसलेला मार आणि या मॅचचं संपूर्णपणे चित्र मात्र बदलून राहिलंय. परंतु क्रिकेट आहे, इट्स अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी. 12 बॉल 17ची गरज आहे. चला उमरोली टीम, आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. मी विनंती करेन टीम कॅप्टनला वेळ थोडा कमी घ्या प्लीज. हॅलो, चला स्पीडअप करा. दोन्ही टीमच्या खेळाडूंना मी विनंती करेन आपण लगेच मॅच चालू करा. 12 बॉल 17 धावसंख्येची गरज आहे आरसी ग्रुप अलिबाग या टीमला. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय नरेश पाटील या गोलंदाजाला आपण पाहणार आहोत. टॅप केला या बॉलला, फिल्डर आहे त्या ठिकाणी. एकच धाव्या बॉल वरती येईल. हलक्या हाताने खेळून काढला, खऱ्या अर्थाने आता सिंगल डबलला प्राधान्य देत आहेत, कारण मॅच बरीचशी सोपी करून ठेवली. मागच्या ओव्हरमध्ये खूप चांगल्या धावा आल्यात. 19 धावसंख्येचं एक महागडं षटक आपण पाहिलं आणि त्यानंतर आता 17 धावसंख्येची गरज असताना पहिल्या बॉलवरती सिंगल आल्यानंतर मात्र लॉफ्ट केल्या बॉलला वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरून बिग 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 हिट येतोय हा षटकार. षटकार येतोय आणि षटकाराच्या सहाय्याने 42 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. 10 धावसंख्येची गरज आहे. स्लोअर बॉल यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळून काढलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये आणि आणखी एक चांगला फटका. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी आलेला हा चौकार. स्लोअर बॉल होता, लेंथ बॉल पिक केला, वेट केला आणि त्यानंतर मात्र खेळून काढलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये. चौकारासाठी आलेला हा चांगला फटका. पुन्हा एकदा
चांगला फटका यावेळेस एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये पुन्हा एकदा लॉफ्टेड स्ट्रोक 1 बाउन्स चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर लगातारचा आलेला हा दुसरा चौकार. धावा चेंडू द्यायचा आहे मैदानामध्ये. चेंडू पूर्वा 2 धावसंख्येची गरज आहे आता. 50 8 चेंडू आणि आता 2 धावसंख्येची गरज आहे. प्रतीक पाटील सलामीला आलेला खेळाडू अगदी शेवटपर्यंत राहून मात्र ही मॅच संपवण्याचं काम करतोय. यावेळेस मोठा फटका मारायचा होता. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय. हा चला प्रेक्षकांना देखील विनंती आहे, जर कोणी जेवायचं बाकी असेल तर प्लीज आपण येऊन जेवून घ्यायचंय. यावेळेस स्टेप आउट होऊन मारण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द ग्राउंड आणि हा बॉल मात्र जातोय सीमा पार. तिसरा चौकार आणि विजयी फटका येतोय फलंदाज प्रफुल्ल पाटीलच्या बॅट मधून.